नमस्कार, मी अजय राठोड, संचालक सिद्धिविनायक अकॅडमीत नांदेड तुमचं स्वागत करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्या बाबतीतचा अभ्यास बघणार आहोत, त्या बाबतीतचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. 6 जून 1674 ला शिवराज्याभिषेक पार पडलं. 6 जून 1674 शिवराज्याभिषेक पार पडलं. महाराजांची जी राज्याभिषेकाची कल्पना होती अतिशय व्यापक आणि प्रभावी होती. निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला या राज्याभिषेकामुळे, छत्रपतींच्या येण्यामुळे चालना मिळाली. स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य मिळालं. या देशाला त्यांचा पहिला छत्रपती मिळाला. ठीक आहे. वारंवार पेपरमध्ये हे घटक विचारलेलं अष्टप्रधान मंडळ पेपरमध्ये विचारलेलं आहे की त्यांची पदांची नावे, त्यांची कामं. ठीक आहे. त्या बाबतीत आज आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा, पहिला जो मुख्य प्रधान आहे, जो पहिला मंत्री, मुख्यमंत्री जो आहे, पंतप्रधान किंवा पेशवा, त्याचं काम जे होतं राज्यकारभार चालवण्याचं. आणि ते पद, ते कार्य कोण सांभाळत असेल तर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते, पेशवा होते. पेशवा वगैरे हे टर्म जे आहे छत्रपती शाहूंच्या नंतर. छत्रपती शाहू जेव्हा कार्यरत असताना बाळाजी विश्वनाथ वगैरे, पहिला बाजीराव वगैरे हे तेव्हा पेशवा. त्याच्यापूर्वी पंतप्रधान हे मुख्यमंत्री. मुख्य जो मंत्री तो राज्यकारभार वगैरे चालवायचा. दुसरं जे आहे अमात्य, दुसरे मंत्री म्हणजे अमात्य, त्यांचं काम जे असायचं ते राज्याचा जमा खर्च पाहण्याचं. हे कोण बघत असत तर रामचंद्र मुजुमदार, रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्याचं काम करत असत. अमात्य म्हणजे राज्याचा जमा खर्च वगैरे पाहणे. सचिव म्हणजे सगळ्यांना माहित असलेले सुरनीस, कटकारस्थानी अनाजी दत्तो. ठीक आहे. ते आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजांना त्यांना नंतर हत्तीच्या पायाखाली वगैरे दिले, ते अनाजी दत्तो. त्यांचं काम काय होतं तर सरकारी आज्ञापत्र वगैरे तयार करणे, सरकारी आज्ञापत्र तयार करणे. सचिव अर्थात अनाजी दत्तो, अनाजी पंत दत्तो. मंत्रीचं काम काय राहायचं तर पत्रव्यवहार सांभाळणं. मंत्र्यांचं जे काम राहायचं ते पत्रव्यवहार सांभाळणं. आणि ते कार्य कोण करत असत तर दत्ताजी वाकनीस. दत्ताजी वाकनीस. दत्ताजी वाकनीस हे मंत्री होते आणि ते पत्रव्यवहार सांभाळत असत. पुढे आपल्याला बघायचं आहे सरसेनापती, जे की राज्याचं रक्षण करत असत. पायदळ, घोडदळ यांचं नेतृत्व करत असत. तेव्हा होते हंबीरराव मोहिते. ठीक आहे. त्याच्यापूर्वी प्रतापराव गुजर वगैरे. बहलोल खानाला अभयदान दिलं आणि नंतर पकडण्यात वगैरे त्यांचा वीर मृत्यू वगैरे झाले, शहीद झाले, ते प्रतापराव गुजर. वेळात मराठे वीर दौडले सात आपण जे म्हणतो ना, ते त्या काव्यपंथी तिथूनच. नंतर जे होते सरसेनापती ते हंबीरराव मोहिते. ठीक आहे. हंबीर मामा मोहिते, हंबीरराव मोहिते. सुमनचं काम होतं फॉरेन डिप्लोमसी, म्हणजे परराज्याशी संबंध ठेवायचं. ठीक आहे. रामचंद्र डबीर हे परराज्याशी संबंध ठेवायचे. रामचंद्र डबीर. न्यायाधीशाचं काम राहायचं की न्यायदान करणे. ठीक आहे. निराजीरावजी म्हणून हे न्यायाधीश होते आणि त्यांचं काम होतं न्यायदान करणे. आणि अखेरचे मंत्री अष्टप्रधान मंडळातले ते होते पंडित. धार्मिक व्यवहार करायचे. त्यांचं काय नाव होतं मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते, धार्मिक व्यवहार वगैरे काम करायचे. हे 8 मंत्र्यांबद्दल त्यांची पद, त्यांची नावं वगैरे एक्झाम मध्ये वारंवार आलेली आहे. अष्टप्रधान मंडळांना शिवराज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे 6 जून 1674 ला धार्मिक व्यवहारात समाविष्ट करण्यात आलं होतं. प्रत्येक दिशेला एक मंत्री उभा होता. सिंहासनाच्या 32 मन जे सिंहासन होतं सोन्याच्या पत्राने निर्माण केलेलं, त्याच्या 8ही दिशेला हे मंत्री वेगवेगळी कलश किंवा कुंभ वगैरे पकडून उभे होते. सुवर्ण कलश, चांदीचा कलश, तांब्याचा कलश वगैरे, म्हणजे प्रतीक एक प्रकारे. ठीक आहे. आणि हे प्रश्न, हे जे घटक आहे अष्टप्रधान मंडळ, हे वारंवार पेपरमध्ये आलेलं आहे.
आता पेपरमध्ये आपल्याला अजून हे विचारलेलं आहे की त्यांची पगार किती होते. काही काही लोकांना 15,000 काही लोकांना 12,000 ठीक आहे. बाकीच्या सगळ्या मंत्र्यांना 10,000 हे वार्षिक होऊन असा त्यांचा पगार होता. या शिवाजी महाराजांचंही महत्व तेवढंच आहे. आणि ते म्हणतात ना की प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाना अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.